त्यांचा प्रकार हे झालं की त्यांना काही त्यांच्या 11 वर्ष तो मुलगा दीपक पाठक म्हणून तो जे सर्व्हिसला होता. त्याची तिथे ड्युटी लागली ह्याला अहमदाबादला. तर सकाळी 9:30-10ला तो इकडनं निघाला अहमदाबादच्या आणि काहीतरी 1:30च्या फ्लाईट होतं. त्यावेळेला ते झालं. आणि दुसरं म्हणजे तो म्हणजे कसं आहे, आपलं काम भलं आणि सगळं भलं आणि आत्ताच जस्ट इथं लांब पडतं म्हणून तो घाटकोपरला असा भाड्याने राहिलेला. तिकडनं लांब पडतो प्रवास त्याचा. आणि बाकी मनमिळाव वगैरे स्वभावातच होतो. सगळ्यांचे संबंध चांगलेच होते त्यांचे. त्यांचे वडील आणि आई आहेत. बहिणी 2 आहेत, त्यांची लग्न झाली. नाही, हे आई वडील इकडेच आहेत. बहिणी अहमदाबाद त्याला गेले. रात्री गेले म्हणजे पहाटे 3-3:30च्या सुमारास ते लोक गेले. हे कालच माहीत पडलं ना. म्हणजे कसं टीव्हीच्या माध्यमातून कळलं, बाकी कुठे संपर्क काहीच नाही ना. आणि ते पण हे लोक म्हणायला लागले की आम्हाला कळलं, परंतु आपण कसं आपल्याला जोपर्यंत कन्फर्म नाही, घरातले जर म्हणते की घरातली त्यांची मुलगी होती ती म्हणजे जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल ठिकाणी कळत नाही, आम्हाला कळतं आमचा मुलगा या फ्लाईटला सगळं आम्हाला कळतं. परंतु जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण झटकन ते घेणं असं तिचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही पण तेवढं हे घेतलं. पण सगळ्यांना माहिती आहे ना, ती पण म्हणाली की मलाही माहिती की या दुर्घटनेमध्ये माझा भाऊ गेलाय. जोपर्यंत तिकडनं मेसेज काही येत नाही, मग संध्याकाळी काही ठराविक वेळानंतर तो नाव असं तर ते आलं नाही.